यावेळी प्रकाश दादाच्या बॅट मधून चेंडू आउट ऑफ दी पार्क, षटकार. सामन्याचं समीकरण क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर अर्धवर्तुळ आकारामध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तो आपण इथून आता मात्र टाळ्यांचा आवाज, रोष होतोय, सध्या आपण बघतोय. हॅलो, 2 धावा येतात, धावसंख्या बलकावरती लागली जाते 8. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, सध्या बघतो आपण. एक धाव तर पळून काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. नॉन स्ट्राईक एंड वर स्ट्राईक एंडला थ्रो होतोय, पण इथून 2 धावा. प्रकाश पाटील आता मात्र फायर होत असताना 3 मध्ये 10 बनवल्यात वैयक्तिक. रॉयल स्टँड मधून सुद्धा आतिषबाजी सुरू आहे, प्रकाश दादाच्या बॅट मधून सुद्धा आतिषबाजी सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय रॉयल ग्रुप अँड स्टँड सध्या आपण बघतोय तिथे. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न रोखलं गेलंय. इथून प्रभाकर ओगे यांचाही निर्णय आहे की मलाही बॅटिंग करायची आहे, मलाही मोठे फटके खेळायचे आहेत, मलाही स्ट्राईक वरती येऊ द्या. सध्या हावभाव त्यांच्या चेहऱ्यावरती दाखवले जातात. 11 धावा बलकावरती लागले गेल्या, 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. इथून महेंद्र आहेत गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, चेंडू जाईल सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार. धन्यवाद डीजे. प्रभाकर ओगेसाठी इथून पारितोषिक आहे, षटकारासाठी 500 रुपये. पश्चान घरत त्यांच्याकडनं पण इथून डॉट बॉल. तर इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावा धावपलकावरती लागले गेले त्या म्हणजे 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. डीजे धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्गवरती संजय घरात आपण सध्या बघतोय. इथून पारितोषिक आहेत प्रभाकर ओगे यांच्यासाठी, प्रशांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये प्रत्येक षटकारांसाठी. यावेळी मिड ऑफला डीप वरती क्षेत्ररक्षक सध्या आहे, पण एक धाव पळून काढेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जात. सध्या आपण बघतोय प्रभाकर ओगेच्या बॅट मधून सुद्धा मोठा फटका आलाय. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये काय घडते. प्रशांत पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहेत प्रत्येक षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळी डॉट बॉलचं चित्र सध्या आपण बघतोय. डॉट बॉल धावसंख्या होती ती 16 धावा. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. बॅटची एज पण इथून यस्टन वरती चेंडू आदळला जातोय आणि इथून परतावा लागतोय. बॅटर प्रभाकर ओगीचा खेळला लागतोय पूर्ण विराम.
गडी बाद गॉन. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. रण मैदानी फिरली बघा सुंदर अशी जंग. धन्यवाद डीजे. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील साहेबांचे इथे आगमन झाले आहे. सध्या आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील साहेब आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार मिस्टर चंद्रकांत पाटील CM पाटील आहेत साहेब. सध्या तेही या मॅचचा आनंद घेत असताना आमच्या व्यासपीठावरून नवीन बॅटर मिस्टर महेश आपण सध्या बघतोय. नवीन बॅटर महेश बर्थडे बॉय आहे. इथून प्रतिभा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय महेशसाठी. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. ओहो, फटका मारण्याचा प्रयत्न तर केला जातोय पण बॅटची यश लागले. इथून परतावं लागतंय महेश पाटीलला. इथून गडी बाद होईल. आणखीन एक गडी बाद गॉन. रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार. धन्यवाद डीजे. इथून थोडं चित्र बदललं गेलंय. संजय घरतला आणण्यात आलंय. संजय घरतने इथून जर विचार केला तर 4 चेंडू हाताळलेत आणि 4 मध्ये 2 गडी बाद केलेत आणि 1 धाव खर्च केलेत. सध्या तरी आपण जर बघितलं तर बॉलिंग एनालिस पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर गडी बाद हॅट्रिक साधली जाईल का आजच्या दिवसामध्ये पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक ऑन होते. संजय घरत इज ऑन हॅट्रिक. स्ट्राईक एंड वरती हरीश पाटील यांना सध्या बघतोय आपण. यावेळी पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. आणखीन एक डॉट बॉल. संजय घरत सध्या तरी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. षटक मार्गस्थ सध्या आहे ते म्हणजे दुसरं. धावसंख्या फलकावरती लागली गेले 16 धावा आणि सर्व प्रेक्षकांच्या इथून नजरा लागलेत या सामन्यासाठी. सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा सच्च होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप वरती. क्षेत्ररक्षक कुठला नाही. चेंडू नाही थांबणार आणि इथून हरीश पाटीलचा ट्रेडमार्क शॉट. चेंडू फाईन लेगला सीमारेखा पार चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. काय सक्ष पाटील जरा बाहेर यायचं आहे मैदानाच्या बाहेर. सक्ष पाटील मैदानाच्या बाहेर जायचं आहे. प्रकाश दादा पाटील आहेत सध्या तरी 12 बनवले आहेत वैयक्तिक. त्याच्यासोबत हरीश आहे. हरीशच्या बॅटमधून 4 धावा. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर छेडछाणी केले. चेंडू जातोय सरळ डीप मिड ऑफला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूवरती येईल तोपर्यंत एकच धाव. सध्या आपण बघतोय रिॲक्शन डगआउट्स मधून रिॲक्शन येतात. इथून व्यासपीठावरती सध्या आपण बघितलं तर तिथूनही रिॲक्शन येतात. म्हणून ऍक्शन वाला हा क्रिकेटचा खेळ आहे. ऍक्शन रिॲक्शन दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला भेटतील. राजेश आहेत सध्या गोलंदाजी मार्क वरती. पाहायचं आहे इथून चेंडू हाताळताना हरीशसाठी. हरीशच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. कॉन्फिडन्स लेवल वाढली जाईल का इथून राजेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळेल का मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. लांबून चेंडूला खेचण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फेकी केलंय. पाहायचं आहे काय घडतंय. सध्या 1 तर आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण इथून परतावा लागेल. प्रकाश पाटील याला इथून परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद होईल. धावसंख्या 22 धावेवरती आणखीन एक गडी बाद.
सत्यनारायण मैदानावरती संघ एकामेकांना भिडती अटीतटीच्या होती लढती एकमेकांवरी भारी पडती सत्यनारायण मैदानावरती संघ एकामेकांना भिडती अटीतटी धन्यवाद 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 डीजे. मैदानाच्या आतमध्ये सध्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या फलकावरती लागली गेली 22. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न तिथून नो मॅच लँड मध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. सध्या गोलंदाज राजेश जीवाची आतंका केली जाते. पाहायचा आहे थ्रो यस नो वेट. पण सध्या तरी जर विचार केला तर दोन्हीही गाड्या एकाच रुळावरती आल्या होत्या, रिटर्न झाल्यात आणि सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पाहायला भेटले जातात. 23 धावा 3 गडी बाद. इथून 2 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत राजेशाचं कौतुक करावं लागेल कारण 3च धावा सध्या तरी खर्च केल्यात आणि दोन्ही फलंदाजांवरती सध्या प्रेशर क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे. आपण सध्या बघतोय यावेळी ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल सुटला जातोय आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. सध्या आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. फटका सजवलाय, उचली घेणारा चेंडू होता, हाईट प्राप्त केली होती चेंडूने, पण तिथून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, हाताची ओंझळ होती. आपण सध्या बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आणि सध्या तरी जर बघितलं ओंझळीतून चेंडू निसटलाय आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराने इथून धावसंख्या फलकावरती लागली झाली ती म्हणजे 29 धावा. आजचा संकट मोचन जर विचार केला तर श्री सत्यनारायण कोबरीसाठी बनलाय तो म्हणजे मिस्टर नमन ओगे याला आपण वारंवार फ्रेम मध्ये येत असताना बघतोय. काय झेल पकडला, जबरदस्त झेल पकडला तो म्हणजे नितीन याचा आणि तिथून तो सामना विजयाच्या दिशेने गेलाय. ओहो, यावेळी फुलरलेनचा बॉल होता, कोलवर टप्प्याचा चेंडू होता. नाराज होते, रिॲक्शन होती, पण इथून या चेंडूवरती 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 30 धावा. फुलरलेनचा चेंडू होता, फ्लाईट हिट होता, तिथून खोदून काढण्याचं काम पण बॅटने चेंडू संपर्क नाही झाला आणि त्यामुळे इथून 1 धाव 2200 रुपयामध्ये अंकित होते. 9 खर्च केल्यात सध्या. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी फाईन लेगला क्षेत्ररक्षक पाहायचा आहे, इथून झेलची संधी आणि तिथून हरीश पाटीलला परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद होतोय. सध्या आपण बघितलं तर हरीश नाराज असतील कारण इथून व्हेरिएशन केलं होतं, जागा बनवली होती, एक्झिक्यूट केलं होतं, पण बॅटच्या स्टिकरवरती हा चेंडू आदळला होता त्यामुळे लांबी नाही घेऊ शकला. उंची घेतली होती, लांबी कमी होती आणि तिथून महेंद्र आले झेलच्या खाली आणि सुरेखरित्या झेल पकडला गेला. हरीशला इथून परतावं लागलंय. गडीबाद आपण जर बघितला तर क्रमांक 4 नवीन बॅटर सचिन पाटील आहेत. आज जर विचार केला तर एक नवा इतिहास आपल्या नावावरती ज्या खेळाडूने कोरलाय असा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय मिस्टर सचिन पाटील आपण बघतोय सध्या. चला नवीन गोलंदाज मिस्टर आपण बघतोय किरण यांना आपण सध्या बघतोय. नवीन गोलंदाज आहेत, गोलंदाजी मार्क वरती 30 धावा 10च्या सरासरीने फलंदाजी करतोय. नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि तिथून बॅटिंग घेतलंय. इथून या खेळाडूवरती नजरा असतील. नमन ओगे आहेत सध्या आणि इथून नमन ओगे कशा प्रकारे हे 6 चेंडू फेस करेल. सचिन पाटील आहेत त्यांच्यासोबत. मैदानाच्या आतमध्ये किरण आहे, इथून आशेचं किरण येईल का, चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळेल का. मैदानाच्या आतमध्ये सज्ज. यावेळी ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथून चुकी होणार नाही आणि झेल पकडला जातोय. नजरा होत्या नमन ओगेवरती पण इथून मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद गॉन.
काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. धन्यवाद डीजे. नक्कीच. आणि इथून जर आपण विचार केला तर नवीन बॅटर निलेश याला आपण सध्या बघतोय फ्रेम मध्ये. 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. 5 गडी बाद. इथून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून किमान 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे श्री सत्यनारायण मास्टर कोपरी संघाला. इथून रोखलं गेलंय, सध्या तरी ब्रेक लावण्याचं काम केलं गेलंय. संजय घरत आले, त्यानंतर आपण जर बघितलं तर गोलंदाज राजेश आले होते आणि त्यानंतर किरण वरती ही जबाबदारी आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा किरण सज्ज. यावेळी कोलवा टप्प्याचा चेंडू आपल्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा आपण धनंजय आले त्या चेंडूवरती. चेंडूला शेवटच्या क्षणाला स्टॉप केलेत. सध्या 2 धावा या चेंडूवरती येत असताना आपण सध्या बघतोय आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेले. संघ पोचतोय 32 धावेवरती. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या बघतोय इथे थोडंसं कॅल्क्युलेट क्रिकेट खेळताना निलेश आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज किरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. सध्या तरी बघितलं तर किरण आलाय आपल्या फॉलोथ्रोमध्ये, चेंडूला अडवलं गेलंय. चांगल्या प्रकारचा प्रयत्नही केलाय आणि तिथून रोखलं गेलंय दोन्ही फलंदाजांना. 1 धाव अंकित होते. धावसंख्या होती ती म्हणजे 33. सचिन आहेत आता स्ट्राईक एंड वरती. मोठ्या फटक्यासाठी जाणणारा खेळाडू आहेत. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ते 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. सचिन पाटील तो स्ट्राईक एंड वरती आपण सध्या बघतोय. किरण आहेत त्याच्या समोर. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातो डीप मिड ऑफला. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येईल. 1 धाव पळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सचिन आणि इथून निलेश याची पार्टनरशिप पाहायला भेटते. चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही खेळाडू मधून आपण बघतोय आणि तिथून 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 35. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्याची आवश्यकता असेल इथून श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाला. पाहायचं आहे रोखलं जाईल का मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय पण सध्या तरी आपण बघतोय शरीरावरती हा चेंडू आदळला गेला आणि तिथून पंचांचा इशारा येतो लेग 22चा. 1 धाव अंकित केली जाते. 36 धावा. 5 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. नजरा असतील येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये मात्र सामन्यामध्ये रंगात आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. पण या चेंडूवरती काय घडते. निलेशच्या बॅट मधून एखादा मोठा फटका येईल का इथून किरण रोखण्याचं काम केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑन साइडला मिडविकेटला इथून आपण जर बघितलं तर जयदीप आले. जयदीपने या चेंडूला उचलले, फेक केले. पाहायचं आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथून जर बघितलं आपण तर 2 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि सध्या तरी जर आपण बघितलं तर या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 38 धावा. इथून येणारे 24 चेंडू मध्ये विजयासाठी 39 धावेची आवश्यकता भातारे मास्टर संघाला. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच कोपरी संघ मास्टर आपण दाखल व्हायचं आहे आणि मी विनंती करेन मोगरवाडा मास्टर संघ कर्णधार आपण 4थ्या षटक जसं सुरू होईल तेव्हा आपला कर्णधार आपला आला पाहिजे. अनिल असतील त्यांना विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. शांतता पाहून किनाऱ्याकडे धाव घ्या की पाण्यात दगड टाकून पाण्याचं ठाव घ्या. वादळाची शांतता पाहून किनाऱ्याकडे धाव घ्या आणि कोपरी गावावर कधी संकट आलं तर श्री सत्यनारायणाचं नाव घ्या. धन्यवाद डीजे. नक्कीच इथून 39 धावेचा पाठलाग आहे सध्या भाताणे मास्टर संघाला. पाहायचं आहे 39 धावा कशा प्रकारे पळून काढतील 2 बॅटर. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये धनंजय
आणि त्यानंतर आपण जर बॅटर बघितला तर हेमराज अशी जोडी येते आणि नक्कीच या सेकंड इनिंगचं धावचं समालोचन करण्यासाठी माझ्या सोबत एक गोड आवाज पांजू गावचा एक गोड आवाज मिस्टर दिनेश किणी सरांचा तुमच्यापर्यंत आवाज ऐकला जाईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रात उपस्थितांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि खास करून आपण पाहतोय घरचा संघ ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्यावेळेस प्रेक्षकांचा अगदी आनंद द्विगुणित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाकरिता 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. मॅचचा आनंद घेत असताना आमच्या माता भगिनी आमच्या व्यासपीठावरनं अगदी आपण पाहतोय खुश आहेत, कारण 4 धावा डिपेंड केल्या गेल्यात आणि खास करून याचा डोळा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा इथे रंगत असताना पाहायला मिळतोय. अद्भुत चमत्कारिक गोलंदाजी शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये सचिन पाटीलने जणू काही नवगर मास्टर एच्या मुखातून तो विजयश्री खेचून आणला की काय असं दृश्य पाहायला मिळालं. स्ट्राईकला हेमराज कासार, नॉन स्ट्राईक एंडला धनंजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश पाटील सज्ज होत असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करण्याकरता सज्ज झालेत. शॉट पाईन लेग, शॉट थर्ड मॅन, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शॉट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये आणि पॉईंटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक खास करून आपल्याला पाहायला मिळतोय. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश पाटीलला आपण पाहतोय. व्हाईटिश लॉंगॉनला अगदी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सजवला गेलाय सचिन पाटील. फुलटॉस चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. समोरच्या दिशेने प्रकाश पाटील स्वतःला झोकून दिलं होतं. इथे एक धाव वाचवण्याकरिता एक धाव येते. एकेरीच्या मदतीने श्री गणेश होतोय आणि धावांची गती 1 या आकड्यावरती जाऊन पोचले गेले. धावांची गती 1 धावा या फलकावरती 39 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका ऑन साइडला, प्रॉपर कनेक्शन जुळलं गेलं नव्हतं. महेश पाटील चुकी करतोय, चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. 4 धावा, चौकार. धाव फलकावरती धावा आहेत 5 धावा. धनंजय पाटीलच्या बॅट मधनं चौकार येतोय. कामगिरी उंचावावी लागेल. गोलंदाज सज्ज झालाय प्रकाश पाटील. उजव्या हाताने ओव्हर द विकेट येत असताना मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. खोलवर चेंडू हाताळला होता. ऑन साइडला महेश पाटील वेगाने सरसावलेत. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या माध्यमातून हेमराज कासारला जावं लागेल तंबूच्या दिशेने. 3 बॉलचा सामना झालाय. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. या आपण ऐकूया विकेटच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. अनबोर त्या शबरीचे उष्टे सत्यनारायण हे भगवंता सत्यनारायण मी आलो तुझ्या दर्शना
मी आलो तुझ्या दर्शनात सुख लाभावे सुख लाभावे लाभावे या जना थँक्यू डीजे. धाव फलकावरती 6 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा सामना झालाय. नवीन फलंदाज जयदीप कासार हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू 21 बॉल 33 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेत मात्र चेंडू पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव येते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 7 धावा. प्रयत्न जारी आहेत. 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चितच या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर जवळ येण्याचा प्रयत्न भाताने मास्टर करताना पाहायला मिळेल. मात्र रोखण्याचं काम प्रकाश पाटील सातत्याने करतायत. एक चौकार जरूर दाखवलाय मात्र 7 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. अवंतर धाबेमध्ये भर होते. अवंतर धाबेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 8 धावा या फलकावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे सज्ज झालाय. ऑन साइडला चेंडूने उंची जास्त प्राप्त केलंय मात्र महेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. गडी बाद होतोय. धनंजय पाटील बॅक टू द डगआउट गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अंतिम क्षणार्धात ही स्पर्धा पोहोचली गेली आणि अगदी आपण पाहिलं तर सेमी फायनलचा सामना यानंतर फायनलचा सामनाही खेळवला जाणार आहे. विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर आवश्यकता आहे. एकंदरीत पाहिलं तर 31 धावांची गोलंदाजी मार्कवरती प्रकाश पाटील. शेवटचा बॉल या षटकातला. आतापर्यंत धावा खर्च केलेत. एकंदरीत पाहिलं तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर संजय मैदानाच्या आतमध्ये खोलवर चेंडू होता त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॅटची कडा शॉट फाईन लेगला चेंडू बळतोय. एक धाव येते आणि एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरीस 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता चेंडू आहेत एकंदरीत पाहिलं तर 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोगरपाडा मास्टर संघ इथे उपस्थित झालाय. कर्णधाराला विनंती असेल की आपण येऊन इथे थांबायचं आहे. टॉसबॉक्सच्या दिशेने या. अनिल तांडेल विनंती करतोय. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बड्डे बॉय आणि आजच्या दिवसात खास करून विशेष काही कामगिरी करू शकले नाहीत मात्र प्रयत्न आता करावे लागतील. सेमीफायनलच्या मॅच मध्ये महेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. महेश पाटील सज्ज झालाय. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरता ओव्हर द विकेट. खोलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात होते. एक धाव येते. एकाच धावेवरती आज सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकले गेले 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. विजयाकरिता 29 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 29 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक षटका गणिक आता तुम्हाला 10 धावा जमवाव्या लागतील जर विजयाच्या दिशेने जायचं असेल. आणि खास करून आता मात्र थोडासा सूर्य अस्तीला चालल्या कारणासह मोठे फटके सातत्याने कन्वर्ट होऊ शकले नाहीत. बॅकफुटला खेळण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू आणि फळीचा व्यवस्थितपणे मिलाप झाला नाही. तिथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना डॉट बॉल येतोय आणि प्रत्येक डॉट बॉल आता मात्र दबाव वाढवेल जय महाराष्ट्र भाताने 40+ मास्टर या संघावरती.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडू जमिनीलगत निघून येतोय स्वतः गोलंदाज महेश पाटील वेगाने पुढे सरसावलेत तत्पूर्वी एकच धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 11 धावा 11 रन्स ऑन बोर्ड चांगली कामगिरी महेश पाटील या षटकात आतापर्यंत 3 चेंडू फेकले 2 धावा खर्च केले धाव फलकावरती धावा आहेत 11 धावा संजय घरत आता मात्र हात फुले करतील का याकडे निश्चितच नजरा असतील खोलवर चेंडू समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नात होते राजेश ओगे वेगाने आलेत तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी पलटलेत पाहता पाहता दुसरी धाव इथे धोक्याची ठरू शकले असती मात्र 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 13 धावा विजयाकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणारे चेंडू आहेत 14 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण मोठे फटके यायला हवेत 1 ते 2 मोठे फटके आले तर निश्चितच सामना सोपा होईल सामना खुला होईल मात्र जर तरला थारा नाही क्रिकेटच्या खेळामध्ये एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने संजय ओगे आहेत तिथे चेंडूला गॅदर करतील फेकी करतील तद्वर एकच धाव चांगले षटक महेशचं या इनिंग मध्ये आतापर्यंत विचार केला तर 5 बॉल फेकलेत आणि 5 बॉलवरती 5 धावा या खर्च केल्या गेल्यात अप्रतिम कमबॅक कसं करावं हे दाखवून दिलंय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज एसटीच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला परतत असताना आणखीन एक धक्का बसतोय जयदीप कासार विकेटचं पतन माझ्या जगवार गाडीवर माझे ड्रायव्हर नवा कशाची नाही वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत संध्याकाळच्या सत्रात उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय अंतिम टप्प्यात अंतिम दिवस आजचा स्पर्धेचा आपण पाहतोय आणि अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली ही स्पर्धा पाहायला मिळते आता चेंडू आहेत 12 चेंडूमध्ये विजयाकरिता लक्ष आहे 25 धावांचं गोलंदाजी मार्कवरती जादुई स्पिनर ज्याच्याकडे पाहिलं गेलं सचिन पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय विजयाकरिता 25 धावा 12 चेंडू हे समीकरण 2 फलंदाज उद्दंचक आहेत एका बाजूला आपण पाहिले तर राजेश घरत दुसऱ्या बाजूला संजय घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील राजेश मध्ये क्षमता आहे संजय मध्ये क्षमता आहे मात्र अचूक टप्पा दिशा नियंत्रण लेंथ अँड लाईन अफलातून पाहायला मिळाली गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन पुन्हा एकदा उजव्या हाताने तयार होत असताना खोलवर चेंडू फ्लाइट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला ड्राईव्ह करतायत चेंडूला एक धाव येते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेल्या एकंदरीत पहिले तर 16 धावा 16 रन्स 16 धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय प्रयत्न करतायत प्रयत्न करावे लागतील इथे फर्निचर डिस्ट्रॉय यस इज गॉन फलंदाज बाद होतोय ट्रिपल आउट उद्ध्वस्त गडी बाद वेलकम बॅक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत एकंदरीत आपण पाहतोय सामना आता मात्र थोडासा अवघड होत चाललेला आहे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये विजयाकरिता लक्ष मैदानाच्या आतमध्ये 23 धावांचं पाहायला मिळते 9 चेंडू 23 धावा मोठे फटके येऊ शकले नाहीत मोठे फटके खेळू दिले नाहीत अचूक टप्पा भेदक मारा एक क्रिकेटचं सूत्र कुठेतरी जपलं गेलंय
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू निघून जातोय. एक धाव येते, दुसऱ्या धावेसाठी पलटतील का आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली गेले. 2 धावा, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय नक्कीच 4 चेंडूचा खेळ. यावेळी पुन्हा एकदा दांडी गुल केले आणि इथून सचिन पाटील जबरदस्त गोलंदाजी करत असताना आणखीन एक गडी बाद या षटकामध्ये गॉन. डीजे यावेळी जर आपण बघितलं नवीन बॅटर महेंद्र. मी विनंती करेन जय मल्हार मोगरपाडा संघ कर्णधार आपण आमच्या टॉसच्या दिशेने यायचं आहे. अनिल असतील कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ त्यांच्या मार्फत आणि या संघाचे कर्णधार आहेत आणि नक्कीच त्यांना विनंती असेल की आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. नवीन बॅटर मिस्टर महेंद्र आपण सध्या बघतोय. गोलंदाजी मार्कवरती असताना चांगली गोलंदाजी केली होती. आता बॅटिंग करायची आहे आपल्या संघासाठी. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. संजय ओगे या चेंडूवरती येतील. पाहायचं आहे सध्या जगलर सुरू आहे. संजय ओगेंना चेंडू बीट करलाय. 1 बनवले, 2 काढल्यात. आता इथून या षटकाची समाप्ती होते आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा बॉलवरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 20 धावा. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 6 आणि 6 चेंडू विजयासाठी 19 धावेची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा. चेंडू कोणाच्या हातात दिला जाईल सध्या तरी आपण बघतोय 2 मॅन ऑफ द मॅच घेणारे खेळाडू सध्या आहेत. चर्चा होते. सचिन पाटील असतील, नमन ओगे असतील, हरीश पाटील असतील. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. नमन ओगेच्या हातामध्ये हा चेंडू दिला गेलाय. शेवटच्या 6 चेंडू 19 धावेची आवश्यकता. राजेश आपण सध्या बघतोय स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला चेंडू. यावेळी आडव्या बॅटने चेंडूला फोर्स केलंय आणि चेंडूला धाडून दिलंय सरळ डीप मिड विकेटला. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धन्यवाद डीजे. इथून आता मात्र 5 चेंडू विजयासाठी 13 धावेची आवश्यकता. संघ पोहोचलाय तो म्हणजे 26 धावेवरती. 5 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती इथून फोर्स केलं गेलंय. इथून व्हेरिएशन केलं जातंय आणि इथून चांगला चेंडू हाताळताना कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय 4 मध्ये 13 ची आवश्यकता आहे. इथून जबाबदारी असेल मैदानाच्या आतमध्ये. राजेश वैयक्तिक 7 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक उभ्या केल्यात आणि संघाला नेऊन ठेवलंय 26 धावेवरती. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बघत राहतील. चेंडू जाईल सीमारेखा पार. षटकार. डीजे सध्या आपण बघतोय भाताने मास्टर संघ 32 वरती पोहोचलाय. 5 गडी बाद झालेत. इथून 3 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये राजेशने मात्र इथून मोठे फटके खेळण्याची ताकद काय आहे ही दाखवून दिले. सध्या तरी आपण बघतोय चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंग मध्ये कोपरी संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा गडी बाद होते ते म्हणजे 4 गडी बाद होते. इथून 7 धावा 3 चेंडूंमध्ये कंपल्सरी कराव्या लागतील. सध्या तरी नजरा असतील
पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 7 धावेची आवश्यकता. फुलटॉस चेंडू इथून मात्र जर बघितलं नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पळून काढले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न गचाल क्षेत्ररक्षण होते सध्या तरी आपण बघतोय आणि 2च धावा या चेंडूवरती येतात. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. इथून 5 ची आवश्यकता आहे. 2 मध्ये 5 हाय व्होल्टेज सामना आणि आपण हा बघतोय आजच्या दिवसातील कुठला संघ मगरपडा संघाशी झुंजताना पाहायला भेटेल. 2 चेंडू 5 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 5 धावा. नजरा असतील इथून प्रेक्षक बसले होते ते मात्र आता उठून उभे आहेत सध्या. 2 चेंडू 5 धावेची आवश्यकता. ओहो चांगला चेंडू आहे सध्या आपण बघतोय. चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय पण सामना अजूनही जर आपण विचार केला तर पाहायला भेटेल 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता. सध्या गडी बाद जर बघितले आपण तर कोपरी संघाचे मला वाटते का कोपरी संघाचे सुद्धा 5 गडी बाद आहेत आणि इथून भाताने मास्टर संघाचे सुद्धा गडी बाद 5 आहेत. इथून 1 चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे. दोघांचे गडी बाद सेम आहेत. जर चौकार आला तर विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. एक बॉल 5 धावा कंपल्सरी करायच्या लागते कारण दोघांची विकेट सेम आहेत आणि मला नाणेफेकीचं कौल आहे ते कोपरी संघ जिंकलेला आहे. ते इथून कंपल्सरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. षटकाराची आवश्यकता आहे का मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. निर्णायक चेंडू नमनोगे सज्ज. ओहो चांगला चेंडू आणि इथून विजयी होतोय श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ. फटाक्यांची आतिषबाजी आणि आजच्या दिवसातून हा संघ पुढे येत असताना चांगला खेळ आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून शेवटचा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर खाली राहिला आणि तसा नमनचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. चला टॉसच्या दिशेने यायचं आहे. कर्णधार प्रभाकरजी होगे आपण आपल्याला विनंती असेल की आपण चला कर्णधार यायचा आहे आणि हरीश यांना